तू अंथरूण खराब केलं, कधीच बापाला म्हणू नका तू हे केलं, कधीच बाईला म्हणू नका तुम्ही ते केलं. कारण कोणत्याच म्हाताऱ्या माणसाला वाटत नाही, कोणत्याच म्हाताऱ्या माणसाला वाटत नाही का लेका सुनांच्या ताब्यात आमचं आयुष्य जावं, लेका सुनांच्या ताब्यात आमचं जीवन जावं. कोणत्याच म्हाताऱ्याला वाटत नाही. ही व्यक्ती म्हणजे देव माणूस, निर्वैर. ज्या वेळेला ही व्यक्ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर आमच्याकडे फोन आला का ही व्यक्ती जास्त सिरियस आहे, ही व्यक्ती दवाखान्यात जात नाही, ना बायकोचं ऐकत, ना सुनांचं ऐकत, ना नातवंडांचं ऐकत, ना कोणाचाच ही व्यक्ती ऐकत नाही. आमच्या भाऊजाईला फोन केला. आमच्या भाऊजाईनं फोन केल्यानंतर आमच्या भाऊजाईनं फक्त वडिलांना फोन केला, तुम्हाला दवाखान्यात जायचंय का, मी येऊ, मी आल्यानंतर मी घेऊन जाईन. तुम्हाला औषधं घ्यायचे नसतील तर मी येऊ का, मी आल्यानंतर तुम्हाला औषधं घ्यावी लागतील. कारण मुलीचा सात्विक धाक हा बापावर असतो. आणि ज्या वेळेला ही व्यक्ती कुटुंबात कोणाचं ऐकत नव्हती, आमच्या भाऊजाईला दोन्ही मुलींना फोन करायचे, त्यावेळेला हा बाप माणूस, दवाखान्यात न जाणारा माणूस गाडीत बसायचा आणि दवाखान्यात जायचा. हा बाप माणूस मुलांचं ऐकत नव्हता, बायकोचं ऐकत नव्हता, मी औषधं घेणार नाही, फेकून द्यायचा. बरोबर आहे. मुलींना फोन केल्यानंतर मुलीची माया काय असते, हा बाप माणूस औषधं घ्यायचा. आतुनात प्रयत्न केले, तसं वास्तविक पाहता ह्या अण्णांचं जाण्यासारखं वय नव्हतं. पण आले देवाजीच्या मना, तेथे खुनाची चालेना. कारण जो चांगला माणूस असतो, या सृष्टीचा नियम आहे, चांगला माणूस जास्त दिवस कधीच टिकला नाही. आणि ह्याही व्यक्तीला, देव माणसाला बोलावणं आलं आणि ह्या कुटुंबातला एक आदर्श पती, एक आदर्श बाप या कुटुंबाला सोडून गेला. आज या मांडवात सगळे नातेवाईक जमलेले, सगळे ग्रामस्थ जमलेले आहेत. त्यांच्याबरोबर जन्माला आलेले, त्यांच्याबरोबर शाळेत शिकणारे, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन नांगर हाकणारे त्यांचे मित्र आज समोर बसलेत. बरोबर आहे ना बाबा. पण आज मंडपात सगळं आहे, सगळं असताना सुद्धा या मंडपात फक्त अण्णा नाही आहेत. आणि अण्णांशिवाय हा मंडप सुना सुना आहे. एक आदर्श शेतकरी कसा असावं हे अण्णांकडून शिकावं, एक आदर्श पती कसा असावा हे अण्णांकडून शिकावं, एक आदर्श बाप कसा असावा, एक आदर्श आजोबा कसा असावा हे अण्णांकडून शिकावं. पण या कुटुंबातला एक आमच्या भाऊजाईचा बाप अवेळी या कुटुंबाला सोडून गेला. कारण 10व्याच्या वेळीला आमच्या भाऊजाईला विचारलं, फक्त बापाबद्दल थोडंसं सांगते, अगोदर रडून घेतलं आणि नंतर बापाबरोबर सांगितलं. कारण बाप, जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. पण बाप गेल्यानंतर घर खायला उठतं, घर सुनं सुनं वाटतं, त्याचं नाव आहे बाप. म्हणून नेहमी सांगतो, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत बापाला जपा, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत आईला जपा. पण बाप कसा असतो, बाप डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण मातीच्या आड गेलेला आणि काळाच्या पडद्या आड गेलेला बाप पुन्हा कधीच दिसू शकत नाही. बाप म्हातारा असेल, बाप अपंग असेल, बापाचं वय झालेलं असेल, बाप अंथरुणाला खिळलेला असेल, बाप सगळे विधी अंथरुणात करीत असेल, तर ज्या वेळेला आपण लहान होतो, आपल्या आईनं, आपल्या बापानं किमान 5 वर्ष लहानचं मोठं केलं, आपल्याला धुतलं चुकलं, आंघोळ घातली, किमान 5 वर्ष. पण आज या जगाच्या पाठीवर कोणतीच आई, कोणताच बाप 5-5 वर्ष अंथरुणाला खिळून पडलेली नाहीत. महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष, बस संपतं त्यांचं आयुष्य. म्हणजे कधीच बापूला म्हणू नका तू इथं घाण केली, कधीच बापाला म्हणू नका तू अंथरूण खराब केलं, कधीच बापाला म्हणू नका तू हे केलं, कधीच बाईला म्हणू नका तुम्ही ते केलं. कारण कोणत्याच म्हाताऱ्या माणसाला वाटत नाही, कोणत्याच म्हाताऱ्या माणसाला वाटत नाही का लेका सुनांच्या ताब्यात आमचं आयुष्य जावं,
लेका सुनांच्या ताब्यात आमचं जीवन जावं कोणत्याच म्हाताऱ्याला वाटत नाही. पण एकदा का वय झालं का वय झाल्यानंतर इंद्रिय त्यांच्या स्वाधीन राहत नाहीत, इंद्रिय साथ देत नाहीत. त्यांना वाटतं आपलं जीवन दुसऱ्याच्या ताब्यात कधीच जाऊ नये, पण ते होतं कळत न कळत होतं. म्हणून जरी आपल्या म्हाताऱ्या आईनं म्हाताऱ्या बापानं अंथरूण खराब केलं त्यांना काहीच बोलू नका. कारण आई आणि बाप सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेविशी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून म्हाताऱ्या आईला जपा, म्हाताऱ्या बापाला जपा. आणि विशेषतः महिला मंडळ तुम्हाला एक सांगू, जीवनामध्ये सगळं भेटन, सगळं भेटन, सगळं भेटन, पण आई आणि बाप कधीच भेटणार नाही. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केल्यानंतर आईबाप भेटतील. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन केल्यावर त्याची भक्ती केल्यानंतर आई वडील भेटतील हे मी सांगू शकत नाही. पण आई वडिलांची घरात असलेल्या आई वडिलांची सेवा जर केली ना, पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, नक्की भेटणार. म्हणून जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत आपल्याला पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही, रामेश्वरला जायची गरज नाही. आणि तुम्हाला सांगू माता माऊल्यानो, माहेरात जोपर्यंत बाप जिवंत आहे, माहेरात जोपर्यंत आई जिवंत आहे, तोपर्यंत तुमचं माहेर. एकदा माहेरातली आई निघून गेली, एकदा माहेरातला बाप निघून गेला, संपलं तुमचं माहेर, संपलं, बास त्याच दिवशी संपलं. कारण लेक माहेरी आल्यानंतर आईला आनंद होतो, लेक माहेरी आल्यानंतर बापाला आनंद होतो. आणि जोपर्यंत मुलगी माहेरी येते, माहेरून जायला निघते ना, तोपर्यंत आपल्या मुलीची पिशवी बाप आणि आई कधीच रिकामी जाऊ देत नाही. मुलीच्या घरी कितीही चांगली परिस्थिती असली बाबा, पण ती आई म्हणती, बाप म्हणतो, तुला वडे नेती का, तुला पापड नेती का, तुला डाळ नेती का, तुला भाजीपाला नेती का. अरे मुलीच्या घरी सोन्याचा धरून निघतोय, पण एक आईची वेडी माया असते, एक बापाची वेडी माया असते. पण माहेरात जर आल्यानंतर बाप जिवंत असला ना, का त्या सुवासिनी सारखं भाग्यवान जगाच्या पाठीवर कोणीच नाही. मुलगी दिवाळीला या, मुलीनं दिवाळीला यावं, दिवाळीला यावं आणि म्हातारीनं सांगावं आपली ताई दिवाळीला येणार आहे. म्हाताऱ्याला सकाळी 9 वाजता कळलं का माझी लेक दिवाळीला येणार आहे. अगं किती वाजता येणार आहे, माझी लेक आज दुपारच्या 12च्या गाडीनं येणार आहे. म्हाताऱ्याने सकाळी 8 वाजता आंघोळ केली, चष्मा पुसला, चष्मा घातला, हातामध्ये काठी घेतली. म्हातारा 8 वाजता गावाच्या एस स्टँडवर ज्या एसटीनं मुलगी येणार आहे, गावात म्हातारा 8 वाजता जाऊन उभा राहिला. माझी लेक येणार आहे, माझी लेक येणार आहे. कसा असतो बाप, माझी लेक येणार आहे. म्हातारा 8 वाजता जाऊन उभा राहिला. 9 वाजले, 10 वाजले, 12 वाजली, पण 12ची एसटी लेट झाली. प्रत्येकाला विचारायचं का, हो 12ला एसटी येते ना, 12ला एसटी येते ना, आज नाही आली. त्यांनी सांगितलं नाही आली. म्हाताऱ्यानं औषधं घेतलेली नाही, म्हाताऱ्यानं जेवण केलेलं नाही, म्हाताऱ्याला बीपी आहे, म्हाताऱ्याला शुगर आहे. 12 वाजली. ज्या एसटीनं मुलगी येणार आहे 12:30 वाजले, ती एसटी आलीच नाही. 1 वाजला, एसटी आलीच नाही. 1:30 वाजला, एसटी आलीच नाही. आणि दुपारी 12ला येणारी एसटी दुपारी 2 वाजता आली. आणि 2 वाजता आल्यानंतर तो 80-85 वर्षाचा म्हातारा ताड दिशी उठला, काठी टेकवत 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 त्या एसटीच्या दरवाजाच्या समोर जाऊन उभा राहिला. प्रत्येक माणूस खाली उतरत होता, प्रत्येक माणूस खाली उतरत होता. आणि ज्या वेळेला मुलगी खाली उतरली, त्या म्हाताऱ्या बापानं मान डुकडुक डुकडुक करती, हात लटलट लटलट कापतोय, थरथर थरथर काठी. म्हाताऱ्याच्या हातामध्ये लटलट लटलट कापणारा हात, एक हात मुलीचा धरला आणि बापानं एका हातानं त्या मुलीची पिशवी घेतली. ती मुलगी म्हणती, बाबा असू द्या ना, मी घेते, मी घेते. पण तो बाप सांगतो मुलीला, नाही, ती पिशवी माझी दे, माझ्याकडे दे, माझ्याकडे दे. बापाला मुलीचं कधीच ओझं वाटत नाही, ती माझ्याकडे दे. 80-85 वर्षाचा बाप
हात थरथर 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 कापतोय आणि मुलीच्या हातातली पिशवी घेतली, पिशवी गळ्यात घातली आणि भर दुपारी उपाशी पोटी उपाशी कराडी 2 वाजेपर्यंत आपल्या लेकीची वाट पाहणारा तो बाप गळ्यात पिशवी आटली. एक हात मुलीचा धरला, कोणत्याही प्रकारचा नाश्ता नाही, जेवण नाही, चहा नाही, औषध नाही, गोळ्या नाही, काहीच नाही. आणि त्या मुलीचा हात धरून पिशवी बगलात अटकून तो म्हातारा अंगणात आला. आणि अंगणात आल्यानंतर बायकोला आवाज देतो, ए ऐकलं का, कोण आलंय? माझी लेक आली, माझी लेक आली, माझी लेक आली. म्हातारीला आनंद झाला, म्हाताऱ्याला आनंद झाला. दिवाळीचे 4-2 दिवस आनंदात निघून गेले आणि 4-2 दिवस आनंदाचे निघून गेल्यानंतर ती मुलगी पुन्हा माहेर सासरी जाण्याचा दिवस उजडला. सासरी जाण्याचा दिवस जसा उजडला, म्हाताऱ्याला कळलं का आपल्या पोरीनं पिशवी आवरायला घेतली, आपली मुलगी आज सासरी जाणार आहे. 4 दिवस म्हाताऱ्याचा चेहरा खुललेला, आनंदात असलेला म्हातारा मुलीची आवर सावर चालली म्हणून म्हाताऱ्याचा चेहरा पडला, पण ठेवता येत नाही. म्हाताऱ्यानं सांगावं, बाळा चालली, खुशाल जा, आनंदानं जा. पण त्या बापानं त्या मुलीला एकांटी बोलवावं, एका खोलीमध्ये बोलवावं आणि त्या मुलीला सांगावं, बाळा दिवाळीचा सण झाला, दिवाळीचा सण झाला, तुझ्या भावानं तुला साडी कशी घेतली मला माहीत नाही, तुझी बोळवण दिवाळीला कशी तुझ्या भावानं केली मला माहीत नाही. पण बाळा एक काम कर, मी जपून 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 माझ्याकडं माझ्या बटव्यात ठेवलेले हे पैसे, बापानं बटव्याची दोरी सोडली, बटव्यातली त्या म्हाताऱ्या 85 वर्षाच्या म्हाताऱ्यानं बटव्यातले पैसे काढली आणि असे गुपचित जपून 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 ठेवलेले पैसे त्या बापानं मुलीच्या हातावर टेकवले. फक्त 200 रुपये ते, फक्त 200. पण बापानं दिलेल्या 200 रुपयाला भावानं दिलेल्या 5000 रुपयापेक्षा किंमत जास्त. त्याला बापाची माया म्हणतात, त्याला बापाची माया म्हणतात. महिला मंडळ तुम्हाला एक सांगू, ज्या वेळेला तुम्ही सासरे निघालात, सगळा मंडप हमसून दुमसून रडत होता. तुमची आई रडत होती, तुमची बहीण रडत होती, तुमच्या गळ्यात पडून तुमची मावशी रडत होती, तुमची बहीण रडत होती, तुमचा भाऊ रडत होता, तुमचा मामा रडत होता. पण त्या रडणाऱ्यांच्या गर्दीमध्ये सगळे होते, पण त्या रडणाऱ्यांच्या गर्दीमध्ये फक्त तुमचा बाप नव्हता. तो बाप त्या मांडपाच्या एका कोपऱ्यामध्ये गुडघ्यात मुंडकं घालून तो बाप ढसा ढसा रडत होता. आणि कोणीतरी सांगितलं, अरे या मंडपामध्ये सगळं आहे, अरे सगळं दिसतंय, पण या मुलीचा बाप या मंडपात नाही. कोणीतरी शोधाशोध चालू केली, शोधाशोध चालू केल्यानंतर त्याच्या मित्रानं सांगितलं, अरे या मुलीचा बाप इथं नाही, त्या मुलीचा बाप त्या मंडपाच्या कोपऱ्यामध्ये खांबाला टेकून गुडघ्यात मुंडकं घालून रडतोय. तो भाऊ गेला, मित्र गेला, त्या बापाला उठवलं, बापाची समजूत काढली आणि सांगितलं, अरे एवढं ढांगाढोंगात लग्न केलं, मुलगी तुझी सासरी चालली आणि असा मूर्खासारखा रडतो, तुला शोभतं का? कितीही पाषाण हृदयाचा बाप असू द्या, कितीही कोणाही पुढं न झुकलेला कोणाही पुढं न वाकणारा बाप असू द्या, पण ज्या वेळेला मुलगी सासरी जाते, पाषाण हृदयाचा बाप मुलगी सासरी जात असताना रडतोच. आणि मग मित्रांनो धरून आणलं, अरे असं काय करतो, असं काय करतो, तुझी मुलगी सासरी चालली. आणि ज्या वेळेला त्या रडणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मित्र त्या बापाला मुलीकडे घेऊन जातो. बापानं मुलीकडे पाहावं, मुलीनं बापाकडे पाहावं. आणि सगळ्यांच्या रडारडीच्या गर्दीतून ज्या वेळेला त्या मुलीनं पाहिलं का माझा बाप माझ्याकडे येतोय, त्यावेळेला सगळ्यांना बाजूला सारून इतकी जोरात जशी हरणी पळती तशी ती मुलगी इतकी जोरात पळत जाती आणि बापाच्या कमरेला मिठी मारती. आणि बाप त्या मुलीला मिठी मारतो त्या लग्नात, त्या मांडवात. आणि तो बाप आणि ती मुलगी हमसून धुमसून रडते. Baba
या दोन मुलांचा, या दोन मुलींचा बाप, आमच्या भाऊजाईचा बाप, जाण्यासारखं वय नव्हतं, पण हे जग ह्या अण्णांना सोडून जावं लागलं. पण शेवटी बाप तो बापच असतो. माहेरी आल्यानंतर सगळं असतं, पण जन्मदाता बाप जर नसला ना, मुलगी माहेरी आल्यानंतर बाप ज्या जागेवर झोपायचा ना, त्या जागेकडे बघितलं जागा खायला उठते. बाप ज्या जागेवर बसायचा त्या जागेकडे पाहिलं जागा सुनी वाटते. बाप अंगणामध्ये ज्या जागेवर बसायचा, सावलीला लिंबाखाली ज्या जागेवर बाप बसायचा त्या जागेकडे पाहिलं की ती जागा खायला सुनी वाटते. म्हणून महाराजांनी सुंदर वर्णन केलं. पण आमच्या गुरुवर्यांनी सुद्धा बापाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. पंचमधरा आमचे गुरुवर्य म्हणतायत, माझ्या बापाचं निधन झालं, पण बापाचं निधन झाल्यानंतर माझ्या बापाच्या वयातल्या ज्या माणसांकडे मी बघतो ना, त्यावेळेला माझ्या मेलेल्या बापाची आठवण बापाच्या वयातल्या माणसांकडे बघितल्यानंतर मला येते. आणि कवी म्हणतायत की माझ्या बापाच्या वयातली माणसं पाहिल्यानंतर मला गहिवरून येतं आणि माझा भुंदका दाटतो. मला कसं तरी होत या, मला कसं तरी होत या, गोष्ट बापाची सांगता. मला कसं तरी होत या, गोष्ट बापाची सांगताना. माझा भुंदका दाटतो या, बाप लोकाचा बघताना. माझा भुंदका दाटतो या, बाप लोकाचा बघताना. भाकर पोरांना ठेवूनी कंड उसाच चाखतो या, मला कसं तरी होत या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं. कसा होता माझा बाप? 18 विश्व दारिद्र्य माझ्या बापाचं होतं. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाळ जोडलेलं. असा कणवाळू बाप जव सोडून या गेला, मला कसं तरी होत या, गोष्ट बापाची सांगता. कशी होती परिस्थिती पूर्वीची? चूल पेटत नभती दिस दिस घराला, चूल पेटत नभती दिस दिस घराला. पायली पायली जाण्यासाठी बाप गावात फिरायचा. आमचं दुःख लखुपल बाप पटकुळी लावायचा. आमचं दुःख लखुपल बाप डॉक्टर लावायचा. असा कणवाळू बाप, असा कणवाळू बाप जव सोडून या गेला. या कवीचा जीव कैसा वनवासीचा, मला कसं तरी होत या, गोष्ट बापाची सांगताना. माझा भुंदका दाटतो या, बाप लोकाचा बघताना. असा असतो बाप. पण बाप कधीच कोणाचा जाऊ नये. ज्या वेळेला बाप जातो ना, बाप गेल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी त्या आईवर येऊन ठेपते. बाप गेल्यानंतर त्या धर्मपत्नीला त्या मुलांचा बापही व्हावं लागतं आणि त्या मुलांची त्या आईला आई व्हावं लागतं.
शेवटचे तुमचे फक्त 2 ते 3 मिनिटं घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बाप कधीच कोणाचा जाऊ नये. वय मुलाचं कितीही असावं, मय मुलीचं कितीही असावं, पण बाप कधीच मरू नये. पण त्यातल्या त्यात मुलं लहान असताना तर बाप कधीच मरू नये. मुलं लहान असताना बाप कधीच मरू नये. आणि मुलं लहान असताना बापाचं निधन जर झालं ना, बापाचं, त्या मुलांची समाजामध्ये वागत असताना खूप कुचंबना होती, खूप अपेक्षा माराव्या त्या मुलांना लागतात. तर मुलं लहान लहान असताना बापाचा आधार नाही. मुलं शाळेत जरी गेले त्यांना मनाला आवर घालावा लागतो. आणि अशी मुलं शाळेत जरी गेली आणि बाप नसलेले मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांना धाक असतो. पण ऐका, बाप नसलेले मुलं शाळा शिकत असताना शिपायानं शाळेतल्या नोटीस आणावी आणि नोटीस आणल्यानंतर शिपायानं नोटीस शिक्षकांकडे दिली आणि शिक्षकांनी सांगितलं, ए मुलांनो, उद्या ज्यांची ज्यांची फी भरायची राहिली ना, सर्वांनी फी आणा, सर्वांनी फी घेऊन या. कोणाला काहीच वाटलं नाही. पण वर्गात ज्या मुलांचा बाप नव्हता ना, वर्गात ज्या मुलांचा बाप नव्हता ना, त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे, मला बाप नाही, आई मजुरी करते, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावं आणि संध्याकाळी खाल्ल्यानंतर सकाळी काय खावं अशी माझी परिस्थिती आहे. पण माझ्या बापाचं निधन झालं, माझी आई कुठून भरेल फी? त्या मुलांच्या डोळ्यात पाणी येतं. पण लहानपणी कधीच कोणाचा बाप मरू नये. तुम्हाला सांगू, शाळा भरली, शाळा भरल्यानंतर लहान लहान 2-3 मुलं लहान असताना बापाचं निधन झालं. त्या शाळेत शिकणारी एक छोटीशी मुलगी, बाबा, बाप कधीच मरू नये, बाप कधीच मरू नये, बापाची सावली आयुष्यातून कधीच जाऊ नये, त्याला बाप म्हणतात. ती मुलगी शाळा शिकत होती आणि मुलगी शाळा शिकत असताना अगदी 3री-4थीची मुलगी, शिपायानं नोटीस आणली, शिक्षकांनी वाचली आणि शिक्षकांनी वाचल्यानंतर सांगितलं, शिक्षकांनी, मुलांनो, आपल्या शाळेतून 15 दिवसानंतर सहल जाणार आहे. जर कोणाला सहलीला यायचं जर असेल तर प्रत्येकानं नाव नोंदवा. तुम्ही ऐकताय ना? 3री-4थीची मुलगी 15 दिवसानं शाळेतून सहल जाणार आहे. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नाव नोंदवा. त्या वर्गात श्रीमंताची मुलं बसलेली होती. प्रत्येकानं हात वर केला, सर माझं नाव, सर माझं नाव, सर माझं नाव, सर माझं नाव. श्रीमंताच्या मुलांनी नाव देऊन टाकलं. ना आईचा विचार घेतला ना बापाचा विचार घेतला. श्रीमंताच्या मुलांनी नाव देऊन टाकलं. उरले फक्त गरीबाची मुलं. पण गरिबीला लाज नसती. बरोबर आहे, गरिबीला लाज नसती. पण जशी परिस्थिती असेल ना तसं राहायचं. माझे स्वतःचे आजोबा आम्हाला सांगायचे, पोरांनो, गरिबी आली लाजायचं नाही. पोरांनो, गरिबी आली ना लाजायचं नाही. आणि पोरांनो, श्रीमंती आली ना माजायचं नाही. जोपर्यंत माझे स्वतःचे आजोबा जिवंत होते ना, तोपर्यंत शिळं कालवण कितीही आंबलेलं असलं तर माझ्या कुटुंबामध्ये फेकून देण्याची परवानगी जोपर्यंत आजोबा होते ना तोपर्यंत देत नव्हती, परवानगी नव्हती. शिळ्या भाकरी गायांना घालायच्या नाही, त्या खाऊनच घ्यायच्या. पाण्याची नासधूस जोपर्यंत आमचे आजोबा जिवंत होते ना तोपर्यंत करायची नाही. कारण का, गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंत आली तर माजायचं नाही. गरिबाची मुलं राहिली. गरिबाच्या मुलांनी 2 दिवसानंतर यादीत नाव नोंदवलं, सर आम्हाला यायचं, सर आम्हाला यायचं. पण त्या वर्गामध्ये एक अनाथ लेकरू, ज्या मुलीचा बाप काही दिवसांच्या पूर्वी निधन पावलाय, ती 3री-4थीची मुलगी ती शाळा शिकत होती. सगळ्यांनी नावं दिले, शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी 3री-4थीची घरी आली. तिला बाप नाही. आई भांडे घासत होती आणि भांडे आई ज्या ठिकाणी घासत होती त्या ठिकाणी ती 3री-4थीची मुलगी आली. दप्तर ठेवलं, तोंड हातपाय धुतले, आईच्या पटकोळी जाऊन बसली. आई 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 आज आमच्या शाळेत गंमत झाली. आई आज आमच्या शाळेत गंमत झाली. आई आमच्या शाळेची सहल जाणार आहे. आई आमच्या शाळेची सहल जाणार आहे. आई काही मुलांनी नावं पण दिली. आई
काही मुलांनी नावं पण दिली आणि मग आईनं विचारलं, बाळा नावं पण दिली, ऐका ऐका बाळा, सगळ्या मुलांनी सहलीला जाण्याकरता नावं दिली बाळा तू, पण बाप नसलेल्या मुलांना शहाणपण येतं, पण बाप नसलेल्या मुलांना कुठून शहाणपण येतं हे देव जाणो. ती 3री-4थीची मुलगी, तिनं सांगितलं, आई सगळ्यांना सहलीला जायचं पण मला नाही जायचं. आई मला अभ्यास असतो ना, मला अभ्यास करायचा आहे, मला नाही सहलीला जायचं. पण आईनं काय समजायचं ते समजून घेतलं, माझं लेकरू हुशार आहे, तिला बाप नाही, माझ्याकडं सहलीला जाण्याकरता तिच्याकडे द्यायला पैसे नाहीत, म्हणून तिनं सहलीला जाण्याचं टाळलंय आणि माझं लेकरू माझ्याबरोबर खोटं बोलतोय. आईनं काय समजायचं समजून घेतलं. मुलीनं सांगितलं, मला अभ्यास असतो, मला नाही जायचं. माई लेकीने जेवण केलं, मुलगी झोपली. आईनं भांडे घासली, मुलगी झोपली आणि झोपल्यानंतर आईनं त्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला आणि आई म्हणते, बाळा 3री-4थीची मुलगी आहे, किती लहान आहे, पण किती तिला समजूतदारपणा आहे, किती हुशार आहे माझं बाळ. सहलीला जाण्याची इच्छा आहे, पण बापाचं निधन झालं, विधवा आहे, घरी आहे, म्हणून तिला सहलीला जायचं नाही, पण किती हुशार आहे माझं लेकरू. आईनं विचार केला, मी विधवा आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून माझ्या मुलीनं सांगितलं मला सहलीला जायचं नाही. पण याच ठिकाणी जर आज तिचा बाप जिवंत असता ना, जर असता तर शाळेतून आल्या माझी गाठ घेतली नसती, पहिली बापाला जाऊन बिलगली असती, बाबा 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 सहल जाणार आहे, पैसे भरा, बाबा सहल जाणार आहे, पैसे भरा, उद्याच्या उद्या. नाही पैसे भरले तर आपली कट्टी बापाला ठणकावून सांगितलं असतं. बाप जर जिवंत असता ना, बापाला ठणकावून सांगितलं असतं सहलीला जायचं, पैसे भरा. पण माझं लेकरू शहाणं आहे, तिने सांगितलं नाही जायचं. पण आईनं विचार केला, माझं लेकरू सहलीला गेलंच पाहिजे. मुलगी झोपली, रात्रभर आई जागी राहिली. फक्त शेवटचा 1 मिनिट घेतून माझी सेवा संपवतो. आई रात्रभर जागी राहिली, दिवस उगवला, मुलगी पुन्हा शाळेत गेली. शाळेत गेल्यानंतर आईनं 18 विश्व दारिद्र्य, पतीचं निधन झालं, छोटंसं लहान लेकरू, ती मुलगी पदरात आहे. आज जर बाप असता तर ही मुलगी सहलीला गेली असती, पण बाप नसल्यामुळं माझ्या लेकरांना सांगितलं मला सहलीला जायचं नाही. मुलगी शाळेत गेल्यानंतर आईनं सगळं गाव फिरली, कुठं काम दिसतंय का, कुठं काम भेटतंय का म्हणून आईनं गावात विचारलं. आणि विचारल्यानंतर त्या गावातल्या तिच्या एका मैत्रिणीनं सांगितलं, 10 गुंठे माझा गहू काढायचा आहे. तिने सांगितलं, बस तुझा 10 गुंठे गहू मी उक्ता घेते काढायला, मला दे, मला कामाची जास्त करायचं, पण पैसे आत्ताच्या आत्ता दे. 10 गुंठे गहू त्या मातेनं उक्ता काढायला घेतला, पैसे लगेच घेतल्यानंतर त्या मुलीचे पैसे भरल्यानंतर गहू काढून दिला, पैसे भरल्यानंतर 2-3 दिवस गेले, 15 दिवस गेले, सहलीचा दिवस उजडल्यानंतर रात्र झाल्यानंतर मध्यरात्री 3 वाजता सहल जाणार होती. शेजारच्या मैत्रिणी बरोबर ती स्वतःची मातेची मुलगी सहलीला निघाली सुद्धा. कसा असतो बाप आणि कशी असती आई, आणि बाप गेल्यानंतर मुलांची काय परिस्थिती होती. 3 वाजता शेजारच्या मुलीबरोबर ती मुलगी सहलीला गेली सुद्धा. आईनं 10 गुंठे गहू त्या मुलीकरता काढला. मुलगी सहलीला गेली, रात्रीचे 3 वाजले. जोपर्यंत अंधारात मुलगी दिसत नाही तोपर्यंत ती आई आपल्या लेकराला निरखून पाहत होती. लेकरू दिसेनासं होईपर्यंत आईनं त्या मुलीकडे पाहिलं. मुलगी पहाटे 3 वाजता शेजारच्या मैत्रिणीबरोबर सहलीला निघून गेली. मुलगी दिशेनाशी झाली. आई घरात आली. घराचा आईनं दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावल्यानंतर आईनं एक खुर्ची घेतली, फॅन बंद केला. ऐका, दरवाजा बंद केला. आईनं खुर्ची घेतली, आईनं फॅन बंद केला आणि ती आई खुर्चीवर उभी राहिली. आणि खुर्चीवर उभी राहिल्यानंतर भिंतीवर खिळ्याला टांगलेला आपल्या पतीचा, मेलेल्या पतीचा फोटो घेतला. खिळ्याचा तो फोटो काढला. खुर्चीच्या खाली उतरली. खाली उतरल्यानंतर तो फोटो हृदयाला घट्ट धरला. आणि घट्ट धरल्यानंतर हमसून दुमसून ती विधवा पत्नी त्या पतीचा फोटो असा धरला
आणि हमसून धुमसून ती माता रडली. आणि हमसून धुमसून रडत असताना ते मेलेल्या पतीच्या फोटोला सांगती, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही निघून गेलात, पण यापुढं तुमच्या मुलीची आईही मीच होणार आणि तुमच्या मुलीचा बापही मीच होणार. मी दुनियादारी करीन, काबाड कष्ट करीन, मोल मजुरी करीन, पण आपल्या लेकराला सांभाळीन. आज तुम्ही जर असतात आपलं लेकरू तुम्ही सहलीला लावलं असतं. पण ऐका, कितीही 18-20 दारिद्र्य असो, पण आपलं लेकरू सहलीला गेलं बरं का. त्या पतीचा फोटो असा उराशी घट्ट आवडला आणि त्या मेलेल्या पतीला फोटोला सांगते, आपलं लेकरू गेलं बरं का, आपलं लेकरू गेलं सहलीला. आणि पण मेलेल्या पतीचा फोटो हृदयाशी धरून ती माता सांगत होती, तुम्ही गेलात, पण मी भगवंताला प्रार्थना करते, प्रतिज्ञा करते, देवा पांडुरंगा, हे परमेश्वरा, या जगात सगळं व्हावं, पण जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत कोणत्याच मुलाचा बाप मरू नये. कारण बाप मेल्यानंतर मुलांची खूप हाल होत असते. मग यथामती यथा अवकाश. या कांडळ अण्णांना मी माझ्या वतीनं, माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या महाराष्ट्रातील एकमेव भिशीमुक्त असणारी दिंडी श्री क्षेत्र रामेश्वर पंचक्रोशी पायी दिंडी 16 ही महाराष्ट्रात एकमेव दिंडी अशी आहे का भिशी नाही. प्रत्येक वारकऱ्याला मोफत प्रवेश असतो. आमच्या दिंडीचे सगळे कर्मचारी माझ्यासमोर बसलेले आहेत. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर 3 ठिकाणी दिंडी जाती. येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मोफत प्रवेश असतो. माझ्या श्री क्षेत्र रामेश्वर पंचक्रोशी पायी दिंडी 16 सर्व वारकऱ्यांच्या वतीनं साक्षात प्रभुरामचंद्रांनी स्थापन केलेल्या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र धौम्य ऋषी मंदिर आणि माझ्या गावच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे बोले रे.